विद्युतधारा. मुलांनो, विद्युतधारा म्हणजे विद्युत तारेतून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह. म्हणजेच विद्युत वाहक पदार्थातील विद्युत प्रभारांच्या प्रवाहाला विद्युतधारा असे म्हणतात. उदाहरणार्थ, धातूमधील मुक्त इलेक्ट्रॉन्स गतिमान केले असता ते जास्त विद्युत प्रभाराकडून कमी विद्युत प्रभाराच्या दिशेने गतिमान होतात. याच प्रवाहाला आपण विद्युतधारा असे म्हणतो. विद्युतधारा कशी काढता येते? समजा Q हा वाहकाच्या काटछेदातून T या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल, तर विद्युतधारा बरोबर Q/T इतकी असते. विद्युतधारेचे एकक. विद्युत प्रभाराचे SI पद्धतीतील एकक कुलोम म्हणजेच C आहे. तर विद्युतधारा अँपिअर म्हणजेच A मध्ये व्यक्त करतात. मुलांनो, हे लक्षात ठेवा की एका इलेक्ट्रॉनवरील प्रभार 1.6 गुणिले 10⁻⁻⁹ कुलोम इतका असतो. आता विद्युतधारा समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण सोडवून पाहू. एका तारेच्या काटछेदातून एका मिनिटात 300 कुलोम विद्युत प्रभार वाहत असेल तर त्या तारेतील विद्युतधारा किती असेल? प्रथम या ठिकाणी आपण विद्युतधारेचे सूत्र लिहू. विद्युतधारा बरोबर विद्युत प्रभार छेद काल सेकंद म्हणजेच I बरोबर Q/T. विद्युत प्रभार 300 कुलोम काळ 1 मिनिट बरोबर 60 सेकंद आहे. म्हणून I बरोबर Q/T बरोबर 300/60 बरोबर 5. या ठिकाणी आपण 300 ला 60 ने भागले, म्हणून विद्युतधारा बरोबर 5 अँपिअर आहे. अँपिअर. वाहकातून एका सेकंदास 1 कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युतधारा 1 अँपिअर आहे असे म्हणतात. अँपिअरचे सूत्र खालीलप्रमाणे आहे. 1 अँपिअर बरोबर 1 कुलोम छेद 1 सेकंद आणि विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे पुढील प्रमाणे व्यक्त करता येतात. 1 MA अंश म्हणजेच मिली अँपिअर बरोबर 10⁻³ A. 1 म्यू A अंश म्हणजेच मायक्रो अँपिअर बरोबर 10⁻⁶ A. फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक अँपिअर यांनी विद्युतधारेवर आधारित प्रयोग केले. त्यांच्यामुळेच आज आपण वाहक तारेतून वाहणारी विद्युतधारा मोजू शकतो. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या सन्मानार्थ विद्युतधारेच्या एककास अँपिअर हे नाव दिले आहे. मुलांनो, हे लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युतधारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा इलेक्ट्रॉन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. आता आपण विद्युत प्रभाराचे एक उदाहरण सोडवून पाहूया. उदाहरण. एका विद्युत वाहक तारेतून 0.4 अँपिअर इतकी विद्युतधारा सतत 5 मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार किती असेल? सर्वप्रथम आपण उदाहरणात काय दिले ते पाहूया. विद्युतधारा बरोबर 0.4 अँपिअर आणि वेळ बरोबर 5 मिनिटं आहे. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद म्हणून 5 मिनिटांचे सेकंदात रूपांतर करूया. 5 गुणिले 60 सेकंद बरोबर 300 सेकंद. आता आपण सूत्रात किमती लिहू. स्थानांतरित एकूण प्रभार बरोबर विद्युतधारा गुणिले वेळ म्हणजेच Q बरोबर I गुणिले T. म्हणून Q बरोबर 0.4 अँपिअर गुणिले 300 सेकंद. या ठिकाणी गुणाकार करूया. Q बरोबर 120 कुलोम. म्हणून तारेतून जाणारा विद्युत प्रभार हा 120 C म्हणजेच 120 कुलोम इतका आहे.